नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अद्वैत हा गाडी सजून खरेचे वाट पाहत असतो आणि तो तिथं थांबलेला असतो आणि ती अजूनही कला तिथे पोहोचलेली नसते आणि तो लगेच आबाला फोन करतो आणि आबाला विचारतो की आबा खरी घरून निघाली आहे का. तेव्हा आबा देखील आश्चर्यचकित होऊन सांगतात की ती केव्हाच गेली आहे, आणखीन आली नाही का तिथे. तेव्हा सर्वजण हे चिंतेमध्ये पडत असतात. तेव्हा रोहिणी ही मनोमन खूपच आनंदित होत असते. ती विचार करते की म्हणजे याचा अर्थ असा की मी जे ठरवलं आहे त्या प्लॅननुसार होत आहे. तर त्यानंतर आपण पाहतो कला ही अद्वैतच्या जवळ जाते आणि अद्वैत हा कलाला आपली सजवलेली गाडी दाखवतो. तेव्हा कला अतिशय आनंदित होते व दोघेही केक कापून कलाचा वाढदिवस साजरा करतात आणि अद्वैत हा तिला गिफ्ट देतो आणि ती फाईल उघडून पाहतो तर त्यात घटस्फोटाचे पेपर असतात आणि त्या पेपरच्या खाली सॉरी लिहिलेले असते आणि हे वाचून कला ही अतिशय आनंदित होते आणि ती बोलते घटस्फोटाच्या पेपरमध्ये सॉरी तेव्हा बोलतो की मी तुला मागच्या वेळेस बोललो होतो की घटस्फोटाच्या पेपरवर सही न करून मी खूप मोठी चूक केली आहे, परंतु आता असे नाही, आता त्यात पेपरवर मी सॉरी लिहिलं आहे. आणि तेव्हा कला ही आनंदित होऊन बोलते म्हणजे तुम्ही आता मला घटस्फोट देणार नाही. आणि तेव्हा कला आणि अद्वैत दोघे अतिशय आनंदित होतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कला व अद्वैत दोघे मिळून कशाप्रकारे रोहिणी व राहुलचा पर्दाफाश करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.